गेल्या 3 दिवसांपासून काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळे संपन्न होत आहे आणि हे पक्षप्रवेश म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी यातून स्पष्ट स्वरूपामध्ये दिसत आहे। महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये येण्याकरता 14 पगड जातीचे सर्व लोक जे आहेत हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत आणि काँग्रेसमध्ये जुने जाणते सक्षम आणि नव्या दमाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राचं वारं फिरलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये लोक येत आहेत। याचा अर्थ जो आहे काँग्रेसचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे। काँग्रेसच्या विचाराच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये लोक प्रवेश घेत आहेत। राहुल गांधी सारखं सक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच हा महायुतीला धडक देऊ शकतो, महायुतीला संघर्ष करू शकतो, या संदर्भात लोकांना मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते हे प्रवेश घेत आहेत। मी कोणाचा नामोल्लेख केला नाही, मात्र जी पनोती आहे ती पनोती आहे आणि जो गेलेला माणूस आहे त्यांना नांदा सौख्य भरे। जे काँग्रेस पक्षात होते इतके दिवस काँग्रेसने त्यांना मोठं केलं, अशा काही प्रवृत्ती सोडून गेलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचे धन्यवाद पण आहे की त्यांनी नव्या दमाच्या नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि प्रामाणिक लोकांना संधी दिली। त्यामुळे त्यांनी एक मोकळं वातावरण निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभारी आहोत। या सरकारची मोठं अप्रेंटिस ही आहे की सरकारच्या इशाऱ्यावर जर तुम्ही नाचले नाही किंवा सरकारचं म्हणणं ऐकलं नाही किंवा सरकारला विरोध केला तर विरोध करणाऱ्या माणसाला ताबडतोबीने त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातले नेते आहेत आणि विधिमंडळामध्ये काँग्रेस पक्षाचा आवाज ते उठवत असताना त्यांना ईडीने पाठवलेली नोटीस हा कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा स्तरावरील आमच्या नेतृत्वाला, जिल्हाध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना या संदर्भातले आम्ही अधिकारी दिलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। राज्य पातळीवर कुठली आघाडी, कुठली युती काँग्रेस करणार नाही। जिल्हा पातळीवर या संदर्भात अधिकार प्रदान केलेले आहे। त्यामुळे जिल्हा पातळीवरचं आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे खासदार महोदय हे सर्व पक्षाची चर्चा करून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणा झाल्या जिल्ह्याचा प्रस्ताव हा आमच्याकडे सादर करतील आणि त्यानुसार आम्ही अनुमती देऊ। त्यामुळे थोडं संयमाने घ्या, आगे आगे देखो क्या होता है। भारतीय जनता पक्ष हा उन्मत्त स्वरूपाचं राजकारण करत आहे। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाने हा केलेला आहे आणि मतदारांना विकत घेणं, नागरिकांना वेठीस धरणं, लोकशाही संपवणं, संविधान संपवणं हे सर्व ते करत आहेत। त्यामुळे त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसून पैसा फेक, तमाशा देख नावाचा तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्रात चालवलेला आहे। आंदोलन सुरू आहे आणि ठिकाणी त्याला हिंसक वळण लागते, रस्त्यावर टायर पेटले जातात। सरकार नागपूरमध्ये जाऊन चर्चा करायला तयार आहे। 2 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी ही फोडलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यात काल देखील एसडीओच्या गाडीवर दगडफेक कुठेतरी झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत जनतेच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे। कारण या सरकार कर्जमाफीसारखं आश्वासन देऊनही कर्जमाफी करत नाही। आम्ही प्रमुख राजकीय पक्ष या नात्यानं हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी केली, तीही मदत देत नाही। कुठेतरी 33,000 कोटीचा एक फसवा आकडा पहिले फेकला। काल आंदोलन लोक करू पाहत आहेत, तहसीलदाराच्या गाड्या जाळत आहेत, ते बघितल्यावर 11,000ची पुन्हा एक दुसरी फडणवीसांनी फसवणीच्या भूमिकेमध्ये एक घोषणा केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनात असंतोष आहे आणि त्या असंतोषाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा उद्रेक हा होताना दिसतो। राहिला बच्चू कडूंच्या एकंदरीत आंदोलनाचा विषय, तर शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाला काँग्रेस देखील त्यांचा पाठिंबा आहे।